नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण खूपच क्यूट असा क्रोशेट मिनी हार्ट बनवणार आहोत. हा खूप सोपा आहे आणि बिगिनर्ससाठी परफेक्ट आहे. हा हार्ट बनवण्यासाठी आपल्याला यार्न, क्रोशेट हुक, कात्री लागणार आहे. यार्न तुम्ही कोणत्याही कलरचा घेऊ शकता. सर्वात आधी आपण एक मॅजिक रिंग बनवणार आहोत. मॅजिक रिंग बनवण्यासाठी यार्न हा आपल्या बोटाभोवती ह्या प्रकारे गुंडळून घ्या. आता हुक या रिंगमध्ये घालूया आणि वर्किंग हँड या हुकच्या साहाय्याने आपण बाहेर काढून एक चेन बनवून घेऊया. अशा प्रकारे ही आपली मॅजिक रिंग तयार होईल. आता ह्यावर अजून आणखी 2 साखळ्या विणून घेऊया. तर ही आपली मॅजिक रिंग बनून झाली आहे. आता टोटल आपल्या 3 चेन बनवून झाले आहेत. आता ह्या रिंगमध्ये आपल्याला पुढे 3 ट्रबल क्रोशेट्स विणायचे आहेत. ट्रबल क्रोशेट साखळी रेडी करण्यासाठी आपण अगोदर हुकभोवती 2 वेळा आपले वर्किंग यार्न रॅप करून घेऊया. आता आपले हुक आपण ह्या रिंगच्या आतमधून बाहेर काढूया आणि ह्या भोवती पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया आणि हे बाहेर काढूया. आता आपल्या हुकवर आपल्याला 4 लूप्स दिसतील. पुन्हा हुकला वर्किंग यार्न रॅप करूया आणि पहिल्या 2 लूप्समधून आपले वर्किंग यार्न बाहेर काढूया. आता पुन्हा आपल्या हुकवर 3 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न हुकभोवती आपण रॅप करूया आणि पहिल्या 2 लूप्समधून आपली हुक बाहेर काढून घेऊया. आता आपल्या हुकवरती उरलेले 2 लूप्स दिसतील. पुन्हा हुकवर आपण आपले वर्किंग यार्न रॅप करूया आणि ते या 2 लूप्समधून बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपला हा एक ट्रबल क्रोशेट रेडी होतो. अशाच प्रकारे आपल्याला अजून आणखी 2 ट्रबल क्रोशेट रेडी करायचे आहेत. परत एकदा ट्रबल क्रोशेट रिपीट करते. पुन्हा आपल्या हुकभोवती 2 वेळा आपले वर्किंग यार्न रॅप करून घेऊया. आता आपले हे हुक रिंगच्या आतमध्ये घालून बाहेर काढून घेऊया. पुन्हा आपले वर्किंग यार्न या हुकभोवती रॅप करून घेऊया आणि हे रिंगच्या बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या हुकवर आपल्याला 4 लूप्स दिसतील. पुन्हा आपल्याला हुक रॅप करायचा आहे आणि पहिल्या 2 लूप्समधून बाहेर काढून घ्यायचा आहे. आपले हुक बाहेर काढायचे आहे. आता आपल्या हुकवर पुन्हा आपल्याला 3 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न आपल्याला हुकभोवती गुंडाळायचे आहे आणि पहिल्या 2 लूपमधून आपल्याला आपले वर्किंग यार्न बाहेर काढायचे आहे. आता हुकवर आपल्याला 2 लूप्स दिसतील. हुकला पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया आणि तो या 2 लूप्समधून बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे आपला ट्रबल क्रोशेटचा एक साखळी रेडी होते. आता आपल्या रिंगवर 3 साखळीचा एक टाका आणि 2 ट्रबल क्रोशेट रेडी झाले आहेत. आता ह्याच प्रकारे एक आणखी ट्रबल क्रोशेट रेडी करून घेऊया. आता 3 ट्रबल क्रोशेट रेडी झाले. आता डबल क्रोशेट विणूया. डबल क्रोशेट विणण्यासाठी आपल्याला हुकभोवती एकदा आपले वर्किंग यार्न रॅप करून घ्यायचे आहे. ते रिंगमधून काढायचे आहे आणि पुन्हा हुकभोवती आपल्याला वर्किंग यार्न रॅप करून रिंगच्या बाहेर काढायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्या हुकवर आपल्याला 3 लूप्स दिसतील. आता पुन्हा हुकभोवती आपल्याला वर्किंग यार्न रॅप करायचे आहे आणि पहिल्या 2 लूप्समधून आपल्याला वर्किंग यार्न बाहेर काढायचे आहे. तर पुन्हा आपल्याला आपल्या हुकभोवती 2 लूप्स दिसतील. पुन्हा हुकला आपल्याला वर्किंग यार्न रॅप करायचा आहे आणि उरलेल्या 2 लूपमधून आपल्याला आपले हुक बाहेर काढायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डबल क्रोशेटचा एक टाका आपला रेडी झाला. अशाच प्रकारे आपल्याला उरलेले 3 टाके कंप्लीट करायचे आहेत. परत एकदा सांगते, हुकभोवती एकदा वर्किंग यार्न रॅप करायचा आहे. मधून ते आत घालायचे आहे आणि पुन्हा वर्किंग यार्न रॅप करून ते आपल्याला रिंगच्या बाहेर काढायचे आहे. अशा प्रकारे आपल्या हुकवर आपल्याला 3 लूप्स दिसतील. आता पुन्हा हुकला आपल्याला वर्किंग यार्न रॅप करायचा आहे आणि पहिल्या 2 लूपमधून आपल्याला आपले वर्किंग यार्न बाहेर काढायचे आहे.
पुन्हा एकदा हुकला आपल्याला वर्किंग यार्न रॅप करायचे आहे आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपल्याला वर्किंग यार्न हुक्सच्या साहाय्याने बाहेर काढून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपला डबल क्रोशेटचा टाका रेडी होईल. तर अशा प्रकारे आपल्याला टोटल आपल्याला 4 वेळा असे डबल क्रोशेट विणायचे आहे. आता आपले 4 डबल क्रोशेट विणून झालेले आहे. आता ह्या पुढे आपल्याला 2 साखळ्या बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे 2 चैन विणायच्या आहेत. 2 चैन बनवून झाल्यावर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये 4 डबल क्रोशेट विणून घ्यायचे आहे. 4 डबल क्रोशेट विणून झाल्यावर आपल्याला पुन्हा 3 ट्रबल क्रोशेट्स विणायच्या आहेत. 3 ट्रबल क्रोशेट विणल्यानंतर आपल्याला पुन्हा 3 चैन विणायच्या आहेत. 3 चैन बनवल्यानंतर आपल्याला आपली मॅजिक रिंग टाईट करून घ्यायची आहे. ही अशा प्रकारे मी टाईट करून घेतली. आता ह्या बनवलेल्या चैन स्लिप स्टिच वापरून जॉईंट करून घेऊया. आता आपला वर्किंग यार्न कट करून घेऊया आणि मॅजिक रिंगचा शेवटचा दोरा आणि वर्किंग यार्नचा दोरा ह्याची गाठ मारून घेऊया आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला मिनी क्रोशेट हार्ट रेडी होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.